गेले 7 ते 8 दिवस आम्ही भोगतोय, मी आणि माझ्या ठाण्यातले नागरिक, की जागोजागी कचरा पडलेला आहे। आता तर रस्ते संपलेले आहेत तर लोक तो कचरा पर्याय नसल्यामुळे नाल्यात टाकायला लागलेत। जे नाले साफसफाई करायला आम्ही वर्षातनं 2 वेळा करोड रुपये खर्च करतो, ही परिस्थिती आहे। आज ठाणे शहरामध्ये प्यायला पाणी नाही, 8 दिवसातनं 15 दिवसातनं एकदा कुठेतरी शटडाऊन असतंच। आज बऱ्याच ठिकाणी ड्रेनेज लाईन ओपन झालेले आहेत, ड्रेनेज वाहत असतं, धड चालायला रस्ते नाही आहेत आणि ही कचऱ्याची समस्या आहे। ही समस्या महापालिकेने आम्हाला कुठेतरी लावून दिली पाहिजे। महापालिका टॅक्स रुपये आमच्याकडनं सगळ्यांकडे पैसे तर घेत आहे ना ठाणेकरांकडनं। आज तुम्ही करोडो रुपये पेंटिंगला खर्च करताय, काय स्वच्छ ठाणे, सुंदर ठाणे, काय कुठे गेलं ते? स्मार्ट सिटी फक्त पेपरवर, स्मार्ट सिटी तर आम्हाला कुठे दिसत नाही आहे। मग ह्याला कुठेतरी मला वाटतं कदाचित मला असं वाटलं की महापालिका आणि प्रशासन झोपलेलं आहे, यांना कुठेतरी जागं करण्याची गरज आहे। त्यामुळे मी आज माझ्या घरातला कचरा इथे आणून टाकलेला आहे। जर येत्या 4-5 दिवसात महापालिकेने हा सगळा कचरा स्वच्छ केला नाही, ठाणे शहरातल्या नागरिकांच्या आरोग्याशी अशीच खेळत राहिले तर हा कचरा उचलून मी या महापालिकेच्या संपूर्ण 4 मजल्यामध्ये नेऊन टाकेन। ही माझी राष्ट्रवादी काँग्रेस करते। प्रशासनाचं आणि सत्ताधाऱ्यांचं फेल्युअर आहे काय? सत्ताधारी तर नाही पण प्रशासनाचं फेल्युअर आहे काय? हे 100% प्रशासनाचं फेल्युअर। सत्ताधाऱ्यांचं काम करत आहे, विरोधी पक्ष नेता म्हणून मी माझं काम केलं आहे। हे सत्ताधाऱ्यांचं आहे, हे प्रशासनाचं आहे। प्रशासन झोपलेलं आहे, प्रशासनाला समजत नाही बाहेर काय चालू होते। त्यांना फक्त त्यांच्यासमोर स्वच्छ दिसतंय, स्वच्छ सगळं ठाणं स्वच्छ आहे, ही परिस्थिती। 100% उतरत नाही आहे, आयुक्त तर कुठे दिसत नाही आहेत या ठाणे शहरात। फक्त त्या AC कॅबिनमध्ये बसून मिटिंगा घेत असतात आणि ठराविक त्यांचे जे लाडके नगरसेवक आहेत त्यांना निधी देतात, बाकी संपलं। त्यांना माहिती नाही, त्यामुळे सगळा प्रॉब्लेम होतो असं देखील प्रशासनाने सांगितलंय। काय सांगाल? कचरा उचलण्यासाठी जागा सर कसं आहे, ट्रान्सपोर्टेशन प्रश्न आहे त्यांचा, तो त्यांचा प्रश्न आहे। हा कचरा उचलायचे, हे पाण्याचे, ह्याचे पैसे टॅक्स रुपी आम्ही महापालिकेला देतोय। आम्हाला आमचं ठाणं स्वच्छ ठाणं पाहिजे, जशी तुम्ही म्हणता ना स्मार्ट सिटी तशी पाहिजे। अशी कुठेही स्मार्ट सिटी या ठाणे शहरात आम्हाला 1% सुद्धा दिसत नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।